सामना जिंकून दिला आपल्या गावाला, तो प्रेम इथून ठरला गेला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रघुनाथ डुमणे साहेबांना विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हाताने इथून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण प्रेम या खेळाडूला द्यायचा. विश ऑल द बेस्ट पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त सामना पण पाहिला जिथे मात्र सामने संघाला पराभूत व्हावं लागलं. अंतिम फेरीमध्ये दाखल झाला जय भोलनाथ गाडेश्वर संघ. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्याचा सन्मान करूया रघुनाथजी डुमणे साहेबांचा यथोचित मान सन्मान खऱ्या अर्थानं आपण पाहतो. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथून मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक प्रकाशजी चौधरी यांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हातानं इथून रघुनाथ डुमणे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा. खऱ्या अर्थानं आपण पाहतो दिलदार व्यक्तिमत्व गाडेश्वर गावामधील एक युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने एक चांगला सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी राहिलं. दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सोहमजी भस्मा यांचं देखील त्यांना उपस्थिती राहिली गेली. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामन्याकडे जाऊया. पहिल्या चेंडूवरती तडाखा ठोकलाय हा पहिला बिग हिट षटकार साधावा. पहिला धक्का इसाम टीमला फलंदाज बाद. पहिला धक्का इथून लागला जातोय विसांबे टीमला जिथे फलंदाज बाद झाला. संजय मात्र तंबूच्या आश्राला दाखवलाय. 9 धावसंख्येवरती पहिली विकेट. गोलंदाज धर्माच्या नाबावरती पहिली सफलता राहिली जाते. षटकातील अगदी आपण पाहतोय एका चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल मात्र शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल त्याच्यावर त्यांना प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागला गेल्या. दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय बऱ्याचशा लांबवरचं अंतर कापत स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाल्यात. आपले मनपूर्वक सरचे स्वागत. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती बापदेव 11 बापदेव संघाच्या उत्कृष्ट फलंदाज अर्थातच रोशन भस्मा यांचं शुभागमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहिल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोबतीला फलंदाजी मार्कवरती आर्यनला पण पाहतो. जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न पॉईंट मध्ये. शतरक्षक तैनात आहे. चांगलं शतरक्षक राहिलं जातं.
मिळेल एक फक्त सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपला जातो आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना इसांबे संघ जाऊन पोहोचताय धावपलकेवरती 10 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट एका विकेटच्या मोबदल्यात. म्हणजे इशंबा संघाच्या खेळाडूसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज साहिल इलम या फलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळतील. दीपक इलम साहेबांच्या माध्यमातून देण्यात येतील. मात्र आता आक्रमण करतील का? प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून लागला जातो. मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांच्या लोटाने गर्दी या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. जनार्दन आलाय गोलंदाजी मार्कवरती. एक वेगवान गोलंदाज आहे आणि ही गोलंदाजी अनेकदा आपण पाहिली. चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्यानं पाहिलं. मात्र या मॅच मध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल त्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या जात आहेत. चांगला चेंडू फेकला जातो. टप्पा पडला. थोडीशी उचळी कमी राहिली जात्या. फलंदाजांना चकवा देत खऱ्या अर्थाने स्टंपच्या मागे विकेट किपर त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. अशितजी भगत त्यांचं येथील शुभागमन आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. गोलंदाज जनार्दन या गोलंदाजाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती फलंदाज साहिलला पण पाहतोय आणि ज्याच्यासाठी पारितोषिक देखील लागले गेल्यात. समोर खेळलेत. पटका पसलाय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक डाऊन द कॅच. विकेटचं पतन. दुसरा धक्का लागला जातो इस्तांबे टीमला. थँक्यू सो मच डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अरुणजी वाघमाऱ्या पतंजली फूड लिमिटेडचे सर्व त्यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज. इथून फलंदाजासाठी सुवर्ण संधी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनाट नंबर 4 वरती सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि सोबतीला आर्यनला पण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं एक लॉंग ऑन मध्ये आपण षटकार पाहिला होता. मात्र त्या फलंदाजांना जास्त काल नॉन स्ट्राईक इनवरती पाहतोय. त्याला स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचा. गोलंदाज जनार्दन तयार. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी अप्परकटचा देखना स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक तैनात. एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय. लगातारचा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना इसांबे टीमला तिसरा धक्का दिला जातो. रानसे संघाच्या माध्यमातून फलंदाज बाद सागर आल्या पावली माघारी. नौका फलंदाज 5व्या क्रमांकावरती विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाची टोटल धाबा संख्या 10 वरती 3 धक्के दिलेत. चांगली गोलंदाजी जनार्दनच्या माध्यमातून राहिली जात्या. पहिल्या चेंडू डॉट सलगचे 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिथे सूर्यकांता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंचांचा इशारा वाईट चेंडू. आपण तर चेंडूची सांगता पते पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. एका धाबीच्या मदतीने संघाची वाढती धाबा संख्या 11 वरती संघ पोहोचला जातो. जनार्दनच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळला जातो. अगदी या षटकावरती कमबॅक केला जातो. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पण राहिली होती. 10 धाबा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये देखील कमबॅक केला जातो. अजून एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजाच्या माध्यमातून सूर्यकांतला आता मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातो. 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. आर्यनला पण पाहतोय. सलामीवीर मैदानावरती अद्यापर्यंत जरूर पाहतोय. मात्र जास्त काल नॉन स्ट्राईक इनवरती त्याला ठेवलं जात आहे. याचं एकमेव प्लॅनिंग आता गावदेवी रानसाई ब संघाच्या माध्यमातून केली गेल्या. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला त्यानं षटकार ठोकला होता
आणि तिथून मात्र अगदी तोच जास्त काल नॉन स्ट्राईक एंडवरती हलक्या हाताने प्लेट करण्याचा प्रयत्न केला. समोर मिडॉनमध्ये शतरक्षक तैनात ते स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. फलंदाजाच्या माध्यमातून स्ट्राईकवरती आर्यनला आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 वरती पोहोचली गेल्या. तर या षटकातील अगदी आपण पाहायला गेलो तर काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. या षटकामधील एका चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. 5 चेंडूचा खेळ संपला गेला आणि शेवटचा चेंडू फेकण्याकरिता तयार या गोलंदाज जनार्दन आणि स्ट्राईक इनवरती आर्यन. आर्यन सर यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार शेवटच्या चेंडूवरती ठोकला. आर्यननं संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार. धावा मिळतील 4. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा बादली खेळ संपलाय. संघाची धाबा संख्या 16. 3 विकेट ज्यामध्ये संपन्न केल्या. गोलंदाज आपण पाहतोय जनार्दनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 2 विकेट त्याच्या नावावरती. धर्माच्या नावावरती 1 विकेट राहिली. नवीन गोलंदाजी मार्कवरती कल्पेश शेंडे हा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. आणि समोर तितकाच ताकदवार फलंदाज सूर्यकांत या फलंदाजांना जरूर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फुलर लेनचा मिड विकेटला शतरक्षक तैनात. एका टप्प्याने चेंडू अडवला जातोय. मिळेल फक्त एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धाबा संख्या पुढे सरसावली जाते. धावफलकेवरती 17 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील. 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 2 सामने 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. आजच्या रात्रीमधील ही चौथी लढत पहिल्या फेरीमधील आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच असेल खैरकाटी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी फाईट करेल नेरल फणसवाडी. 2 संघाच्या कॅप्टनना ऑफिशियल पहिला कॉल असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं महत्त्वाचं आहे. तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. फटका चांगला पाहायला मिळतो. समोर खेळले जातात. लॉंग ऑनमध्ये शतरक्षक तैनात मिळेल एक फक्त सिंगलच्या मदतीनं संघाची वाढती धाबा संख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली जाते. 18 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते. कल्पेश या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 चेंडू हाताळलेत. 2 धाबा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या षटकामधील बॅलन्स असेल. समोर सूर्यकांत त्या फलंदाजाला पाहतोय. त्यांच्या मागे चुका पहा. या चुका मित्र म्हणेन भरपूर महागात पडल्या जातील. रानसे या ब संघाला लेगबायच्या स्वरूपात इथून 4 धाबा मिळतील. 4 धाबेच्या मदतीनं संघाची वाढती धाबा संख्या धावफलकेवरती 22 या आकड्यावरती चांगली सुरुवात करून दिली होती गोलंदाजानं जनार्दननं. आणि त्याच नंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मात्र आता गोलंदाजांना मैदानावरती शांत जरूर करतोय. मात्र शतरक्षण करत असताना संघ त्याला साथ देत नाही. एकमेव कारण गोलंदाजी भरपूर चांगली केली जात्या. मात्र शतरक्षण करत असताना संघाच्या माध्यमातून मात्र गोलंदाजाला सपोर्ट दिला जात नाही. त्या चुका मित्र म्हणेन सुधरा बाबा लागतील. गोलंदाजी करत असताना रानसे टीमला समोर खेळत बॅक टू द बॉलर प्रयत्न सुरेख केला होता. आणि त्यानंतर आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडू रिलीज होतो. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धाबा संख्या पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती 23 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. दीपक इलम साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. हॅट्रिक जर लगावली तर मग 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणारा. आडव्या बाटने खेळायचं होता. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आणि इथून मात्र पंच इशारा करतील. LB4ची विकेट धक्का लागला जाईल. इसांबे टीमला फलंदाज बाद होईल. आर्यन बॅक टू द डगआउट.
नको फलंदाज वासुदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दीपक इलम या साहेबांच्या माध्यमातून देण्यात येतील. मात्र प्रयत्न केले जातील का? फुलर लेनचा बॉल होता, समोर खेळले जातात लॉंगॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात द्या. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावपलकेवरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. षटकामधील षटक संपलं गेले पंच. तिसऱ्या षटकाचा बादली खेळ संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये इसांबे संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकेवरती 24 वरती 4 विकेट. हॅलो. विकेट हॅट्रिकसाठी देखील गोलंदाजासाठी आता सुवर्ण संधी. कुशा शेट लोते सोंडवाडी त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज गोलंदाजासाठी देण्यात येईल. नौका गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हाताळण्याकरिता विजयला पण पाहतोय फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची वाढती धावसंख्या 25 वरती पोहोचली जात्या. आजच्या रात्रीमधील सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिला तर गुलू 11 चापेवाडी संघानं पहिल्या मॅचमध्ये 60 बनवल्या होत्या आणि त्याचनंतर अगदी आपण पाहतो अधिक लो स्कोरिंग सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मात्र हा सामना कितपर्यंत धावा बनला जातील, स्पायटिंग स्कोर इसांबे संघाचा कितपर्यंत बनला जाईल त्याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या जातात. फटका चांगला समोर खेळलेत आणि इथून जर आपण पाहायला गेलं तर लॉंग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरीसाठी निघालेत मात्र एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल. एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकेवरती पुढे सरसावली जाते. 26 या आकड्यावरती पोहोचली जात्या. 4 विकेट ज्यामध्ये संपन्न केलेत. विजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. एक वेगवान गोलंदाज. मग या सामन्यामध्ये मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी 3 षटकांमध्ये कमी धावसंख्या खर्च केल्या होता. धर्माचं महागडं षटक 10 धावसंख्येचं होता. जनार्दननं फेकलेलं षटक 6 धावसंख्येचं होता. कल्पेशचं षटक अगदी 8 धावसंख्येचं होता आणि शेवटच्या षटकावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातात. फटका पसला जातो लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातो. विकेटची नामी संधी होती. फेकी मात्र खराब. तोपर्यंत एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकेवरती जा पोहोचताय 27 आकड्यावरती. हा सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळेल का याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागल्या गेल्यात. मागील सामना देखील आपण लो स्कोरिंग पाहिला होता जिथे गाडेश्वर आणि त्याच्या विरोधामध्ये धामणी या दोन संघांमध्ये ती फाईट आपण पाहिली होती. डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी विजय या गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाते मैदानावरती. मोठे फटके येत नाही. या सिंगल डबलला प्राधान्य द्यावा लागतो. अगदी फक्त या मॅच मध्ये आपण पाहायला गेला धर्माच्या षटकावरती एक षटकार आला होता आणि तिथून मात्र प्रत्येक गोलंदाजच्या माध्यमातून सिंगल डबल धाबा प्राधान्य दिला गेलाय. याचं एकमेव कारण गोलंदाजी भरपूर चांगली आहे. गावदेवी रानसाहेब ब संघाच्या माध्यमातून केली जाता. समोर खेळायचा होता, बॅटची कडा लागली होती. फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिळेल एक सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 28 वरती संघ पोहोचला गेलाय. सारांश वाघ कुठे असेल तर आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. दिलीपजी ठोंबरा साहेबांशी आपण भेटायचं आहे. अडव्या बाटनं फटका चांगला, गॅप भरपूर मोठा. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नाच्या आवाकाबाहेर बॉल गोळीच्या वेगाने सीमा पार आलाय चौकार आणि पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावामध्ये संघाची टोटल धावसंख्या बनले 32. येणारे बॉल असतील 24 आणि उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या गावदेवी रानसाहेब बस संघाला त्या 33 धावा.
आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये, लगेच फिल्डिंग सजून घ्या. इतर मात्र कुठलाही विलंब लावू नका. त्यानंतर निश्चित शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मान्यवरांची खरं मांदी आलेले गेले त्या स्पर्धेमध्ये जोर आपण बांधवा. आशिष दादा भगत या साहेबांचा इथून निश्चित शुभ सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. गाडेश्वर गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व, डासिंग डालामांड व्यक्तिमत्व, त्या साहेबांचा इथून निश्चित शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आशिष दादा भगत या साहेबांचा इथून लगेच शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा करता आपण पाहायला गेलं तर फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल फ्रेंडशिप चषक 2026 एक शानदार पर्व, नाईट रजनी शृंखला जरूर आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या आदिवासी समाजासाठी मोठमोठे प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून करता निर्माण करून देतात. इथून मात्र जरूर शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मायची उपदार चाल आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत. इथून मात्र सन्मान केला जातो. आशिष दादा भगत या साहेबांचा इथून निश्चित शुभ सन्मान केला जातो. पुन्हा एकदा या मान्यवरांचा मनाशापूर्वक सहर्ष स्वागत द्या. जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर महत्वाचे. 24 बॉल आणि बनवायचे 33 धाबा. लो स्कोरिंग सामना इथून खरं तर मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. मागील सामना देखील लो स्कोरिंग आपण जरूर पाहिला होता आणि हा देखील तोच सामना लो स्कोरिंग जर आपण पाहतोय. ज्याच्या वेळी लो स्कोरिंग सामने होतात त्या वेळी हाय लोटेज सामन्या मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिले जातात. जर आपण पाहायला गेलं तर एका साईडला टीम इसांबे संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे खेळतोय. टीम आपण जर विचार केला तर रानसई ब संघ मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिला जातो. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विजय आणि त्याच्या सोबतीला सुक्रिया ही जोड साखळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये इथून खरं तर दाखल झाल्या. कुठला संघ कुठल्या संघावरती भारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये जरूर रिझल्ट लागला जाईल. 24 बॉल 33 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये एका साईडला टीम इसांबे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय टीम रानसाई ब संघ. हे दोन संघ आमने सामन्या जरूर करतो. निश्चित आपल्याला पाहायला मिळत. चला निश्चित आपण पाहिलं पहिल्या फेरीतील शेवटचा सामना खैरकाठी संघाचा संघ गाड्या नेरळ फणसवाडी सुरेशचा संघ. चला दोन्ही संघाचे संघटकाला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मित्रांनो स्पर्धा मोठ्या ब्रेकिंग इंडियन मध्ये टॉस करणं भरपूर महत्वाचे पा. चला दोन्ही संघाचे संघ आपण आले असेल तर टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पा. आणि त्या दोन्ही संघाचे कॅप्टन आले नाही तर आपण पाहायला गेलं तर कमी षटकांचे सामने खेळले जातील या देखील कडे लक्ष असू द्या. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला खैरकाठी संघाचे कॅप्टन आणि नेरळ फणसवाडी सुरेश आपण कॅप्टन या. सामन्यात सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. पहिला चेंडू इथून निश्चित पंचानं लाईन चेक केले जातं. इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त एका दाबेने सुरुवात इथून टीम राहिली जात्या. एका सिंगलच्या साईना अकाउंट ओपन केला जातो. एकेरी दाबेने मैदानाच्या आतमध्ये साई केनपरती सज्ज फलंदाज निश्चित आपण पाहतो. सुक्रियाला जरूर आपण पाहतोय. बऱ्याचशा वर्षाच्या अनुभवी असलेला हा खेळाडू करतो. निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज इथून सज्ज आहे. गोलंदाज करण ओ मैदानाच्या आतमध्ये घडतंय का. वन्स मोर अगेन वाईट बॉल. खराब गोलंदाजी इथून राहिली जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू इथून मात्र वाईट बॉल फेकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग सामना इथून मात्र या रीतीची गोलंदाजी केली तरी इसांबे संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये धाबा कमी आहेत. इथून मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील इसांब्या या टीमला मैदानाच्या आतमध्ये. इथून जर 2 धाबा आपण पाहायला गेलं तर खर्च केलेत गोलंदाज करण या गोलंदाजानं. 2 चेंडू सलगचे वाईट बॉल फेकले गेलेत करण या गोलंदाजानं. गोलंदाज इथून सज्ज पुढील बॉल फेकण्याकरिता. हलक्यातनं क्लिक करायचा होता. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. या रीतीची गोलंदाजी करावी लागेल. इथून टीम इसांबे संघाला P1 षटक आहे. 5 रुपयाचे षटक आहे. तर त्या षटकांच्या आपण पाहायला गेलं 2 क्षेत्राच्या उगे बाहेर आहेत. एक आपण पाहतो मिड विकेट एक लॉंग ऑनला. हे 2 षटकाची बिबर रचना जरूर करत आपल्याला पाहायला म्हणजे P1 षटक घ्या. इतर मात्र चांगला खेळ करावा लागला. P1 षटकामध्ये जास्तीत जास्त डाबा ठोकण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम रानसे या संघाला. ब्रॅकर बॉल अपर कटचा देखील स्ट्रोक बॉल चाला आपण पाहतो शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय. इथून मात्र या 2 धाबा सहज डपून मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा. 2 धाब्याच्या साईन संघाची धाबा संख्या टोटल 4 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेले. 4 धाबा धावपलकेवरती. इथून करत राहण्यात जातो टीम बॅटिंग करत असताना टीम रानसे ब संघ मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू व्हाईट बॉल फेकले. त्यानंतर डॉट बॉल फेकला. आपण पाहायला घेतलं नंतर 2 धाबा. निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ इथून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. खोला टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न घ्या. भरपूर मोठ्या बॉल चाललाय.
गोळीच्या वेगानं बंदुकीतून गोळी सीमा पार चौकार. आहे चला खैरकाटी संघाचा संघात नेरळ पणसवाडी संघाचे समापन आला असेल तर रिपोर्टिंग करायचे बा मित्रांनो. इथून टॉस साठी रिपोर्टिंग करा. इथून कुठला विलंब लावू नका. आणि त्या दोन्ही संघाचे कॅप्टन आलेला आहे तर आम्ही एक षटक कमी करू याकडे देखील लक्ष असू द्या पहा मित्रांनो. स्पर्धा मोठी आहे आणि इथे आपण पाहाल तुम्ही देखील वेळेवरती दाखल होत नाही तर आपण पाहिलं आम्ही तुम्हाला कमी षटकाचे सामने खेळू. पटका चांगला वाटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये हा ठोकला जातोय खण 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 खणी षटकार. चेंडूवरती कसा त्याने छक्का मारला या चेंडूवरती त्याने कसा. क्या बात आहे. ही खर तर मोर्या डीजेची ओळख आहे पा. मागील बॉलवरती षटका टोकला आणि त्यानंतर सुमधुर संगीत डीजे मोरेच्या माध्यमातून खर तर निश्चित आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जोर आपल्याला पाहायला मिळाला. संघाची टोटल धाबा संख्या 14 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. चला नेरळ पणसवाडी संघाचे कॅप्टन आपण पाहा लगेच या. हे चाला गेलाय. ओ फटका चांगला आहे जबरदस्त स्ट्रोक घ्या भरपूर मोठे शेवटच्या क्षणी मात्र चेंडू उडवला जातोय आणि इथून मात्र 2 धाबा सहज डपून मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा या दुहेरी धाब्याने संघाची धाबा संख्या टोटल 16 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेली. पहिले षटक पिबनचे षटक घ्या आणि त्यावरती इथून मात्र हाणामारी चालू असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल पिबनच्या षटकातील गोलंदाज सज्ज करण. हा प्राखर बॉल त्यावरती प्रार करायचा होता. फटका बसला गेला. विकेट किपर डाऊन द कॅच. मोठा झटका इथून लागलाच होता. बॅटिंग करत असताना टीमा रानसे संघाला फलंदाज होईल बाद. त्या विकेटचं बदन मोठा धक्का इथून निश्चित लागला जातोय. टीम रानसे ब संघाला फलंदाज झाला बाद. सुक्रिया इथून निश्चित आपण पाहतोय जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून तरी राहिला गेला. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम दुसऱ्या सत्रामध्ये रानसे ब संघ जाऊन पोहोचला गेला. 16 या अंकावरती लॉस ऑफ 1 विकेट. अठरा चेंडू आणि बलबाच्या 17 धावा मैदानाच्या आतमध्ये बॉल ड्रॉन समीकरण इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. संगल डबलला कनेक्ट केला तरी देखील सामना जिंकू शकतो. टीम रानसे ब संघ नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज जगदीश इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या सोबतीला अद्यापर्यंत आपण पाहतो विजयला संघाचा प्रमुख फलंदाज अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये इथून चांगला खेळ करावा लागेल. डावखोऱ्याचा फलंदाज म्हटलं की क्रिकेट मधील सर्वाधिक घातक फलंदाज म्हणजे डावखोऱ्याचा फलंदाज. दुसरा षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जोर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या इथून खतर मैदानाच्या आतमध्ये जोर आपल्याला पाहायला. उरले चेंडू 18 आणि बनेबाच्या 17 मैदानाच्या आतमध्ये टीम रानसे ब या संघाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजा आर्यन इथून मात्र दुसऱ्या षटकावरती प्रचारित करण्यात आलाय. खोला टाकलेला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये हा टोकला जातोय गगनचुंबी सिक्सर.
आपण पाहतो ज्या रीतीनं स्ट्राईक रोटेट झाली फलंदाज विजयकडे. इथून मात्र षटकार ठोकला गेला मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ इथून राहिला जातो. विजय या खेळाडूच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज आहे. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न होता आणि त्या संदर्भात आपण पाहतोय चांगला चेंडू रिलीज झाला. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी जरूर करावी लागेल. या गोलंदाजाला आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आहे. इतर मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावं लागतील. उरले चेंडू जर आपण पाहायला गेलं 16 आणि बनबाच्यात 11 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल आणि 11 धाब्याचं समीकरण इथून कतर राहायला गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. गोडले स्पॉटवरती चेंडू रिलीज झाला. आपण पाहायला गेलं तर थोडीशी उसळी त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. वन बाउन्सची वॉर्निंग देखील गोलंदाजाकडे देण्यात आलेली गेली. जर आपण पाहायला गेलं तर या रीतीने पुन्हा एकदा चेंडू रिलीज केल्या तिथून मात्र गोलंदाजाला दंडित केला जाईल. षटकार आला होता आणि त्या संदर्भात आपण जर पाहायला गेलं तर सलगचे 2 चेंडू डॉट कमबॅक आणि कमबॅक इथून जरूर राहायला गेल्या मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक कसा असावं अच्छा ज्वलंत उदाहरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये राहायला गेलं गोलंदाज सज्ज. हलक्यातून डाय करा वेग या चेंडूवरती जोर आपण पाहिला होता. 9 मॅच स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहायला गेलं तर रानसे संघाला माहिती आहे जरी आम्ही सिंगल डबल धाबा काढल्या तरी देखील आम्ही सामना जिंकू शकता. इतर मात्र उरले चेंडू आता 14 आणि बनबादचे 10 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 23 धाबा बनले गेले त्यामध्ये फलंदाज बाद झाला एक. चांगला खेळ इथे राहिला स्ट्राईक रोटेट झाले. फलंदाज आपण पाहायला गेलं जगदीशकडे अद्याप त्या खेळाडूने एकही चेंडू पेस केला नाही आणि मात्र त्याच्या खेळाडूला स्ट्राईक करता रोटेट झाले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून सज्ज आर्यन. चला स्पीडअप घ्यायची बाटी मिसांबे संघ इथून विलंब लावू नका. अद्याप परत सामने पेंडिंग आहे. जर आपण पाहायला गेलं आज देखील सर्व संघाला मित्रांना कॉपरेट केले बा जबरदस्त सामने जरूर मैदानाच्या आतमध्ये राहिला. फटका चांगला आहे जसं का सुई मधून धागा ओवला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडं. हा ठोकला जातोय चौकार. चौकार आले. चौकारच्या सैन्य संघाची धावसंख्या टोटल 27 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 81 बॉल शिल्लक या षटकातील. जबरदस्त स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथून आपण पाहायला गेलं सामना देखील जिंकला जातोय. टीम रानसेबो या संघाने अडक टीम सांबे संघ तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन टीम रानसेबो संघ. चला नेरळ फणसवाडी संघाचे सर्व खेळाडू आपण मुख्य व्यासपीठ समोर यायचे बा. चला इथून लगेच टॉस केला जाईल. एका साईडला टीम नेरळ फणसवाडी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळ टीम खैर काठी. इथून चला टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जर इथून खरं तर टॉस केला जाईल. चला ध्रुव बाय चौधरी आपण लगेच टॉस करायचे बा. लगेच टॉस करून घ्या. इथून मात्र कुठलाही विलंब लावू नका.